पर्यावरण जपणे ही केवळ पर्यावरण विभागाची जबाबदारी नसून आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. कारण आपण सर्व नागरिक या पर्यावरणामध्ये राहतो, जगतो, वावरतो. आपल्याला सर्वांनाच केंद्र सरकारचे पर्यावरण मंत्रालयाचे 14 सप्टेंबर 2006 रोजीचे EIA नोटिफिकेशन माहिती आहे. त्यानुसार त्यामध्ये दिलेल्या प्रत्येक नवीन प्रकल्पाला पर्यावरण अनुमती घेणे गरजेचे आहे, म्हणजेच प्रायर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. त्या प्रकल्पांचे हे प्रायर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसतील आणि तसाच त्यांनी प्रकल्प चालू केला असेल किंवा एक्सपान्शन केलं असेल किंवा ज्या प्रकल्पासाठी त्यांनी अनुमती घेतली त्याहून अधिक काही बदल त्यांनी केले असे सर्व प्रकल्प एक्सपान्शनचे असो किंवा फ्रेश प्रपोजल या नोटिफिकेशननुसार उल्लंघन किंवा व्हायोलेशन म्हणून धरल्या जातात. यावर दिलेला कायदेशीर दिलासा 14 एप्रिल 2018 रोजी संपला. आता व्हायोलेशन मध्ये असलेल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स किंवा इंडस्ट्रीच्या प्रोजेक्टचं पुढे काय, मोठा प्रश्न आणि हे मोठे कोडे प्रत्येक पर्यावरणवाद्याला पडलेले आहे. 2 एप्रिल 2025 रोजी NGO वनशक्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडियाची तिसरी व अंतिम सुनावणी झाली. या अंतिम सुनावणीचा अद्याप कुठलाही निर्णय आलेला नाहीये, पण ह्या पूर्ण केसची काय पार्श्वभूमी होती हे थोडंसं आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी मानसी. माझ्या या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ही कॉन्सेप्ट कधी सुरू झाली, याचं ओरिजिनेशन कधी झालं हे जरा आपण जाणून घेऊयात. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज म्हणजेच MOEFCC यांचे 27 जानेवारी 1994 रोजी पहिले नोटिफिकेशन आले. या नोटिफिकेशनमध्ये नवीन प्रकल्प व एक्सपान्शनला असलेले प्रकल्प यांना पर्यावरण अनुमती म्हणजेच प्रायर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणे हे आवश्यक आहे असे नमूद केलेले होते. पण हे नोटिफिकेशन नवीन असल्याने यामध्ये काही लोकांना वेळ देण्यात आला होता. सगळ्यांना हे नोटिफिकेशन नवीन होतं, याबद्दल सगळ्यांना पुरेशी माहिती व्हावी, पुरेसा वेळ प्रत्येक प्रकल्पाला मिळावा पर्यावरण अनुमती घेण्यासाठी, म्हणून काही मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची जी मुदतवाढ देण्यात आली होती ती 30 जून 2001 पर्यंतची होती. त्यानंतर ती 14 मे 2002 रोजी वाढवून 31 मार्च 2003 पर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर दुसरे अमेंडमेंट व बदल स्वरूपातले EIA नोटिफिकेशन 7 जुलै 2004 रोजी आले. 1994च्या नोटिफिकेशनमध्ये काही बदल करण्यात आले, जसे की पर्यावरण औद्योगिक क्षेत्रांना व नवीन बांधकाम प्रकल्पांना पर्यावरण मंजुरीच्या कक्षेत. त्यानंतर 14 सप्टेंबर 2006 रोजी पहिले नवीन EIA नोटिफिकेशन आले. हे EIA नोटिफिकेशन 2004 व 1994चे त्यामध्ये 8 कॅटेगरीजमध्ये प्रोजेक्टची कॅटेगरी डिवाइड करण्यात आली होती. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रीज एकीकडे, पण मायनिंग, रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, डॅम्स, हायवेज, त्यानंतर थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे सगळे प्रोजेक्ट नव्याने यामध्ये ऍड करण्यात आले होते. ह्या पूर्ण नोटिफिकेशनमध्ये 34 वेळा प्रायर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे पूर्व पर्यावरण अनुमती असा शब्द 34 वेळा आला होता. 2010 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट म्हणजेच NGT कोर्टाची स्थापना झाली. सर्वप्रथम हे कोर्ट फक्त दिल्लीमध्ये होते. त्यानंतर भारतभर याच्या 5 ब्रांचेस स्थापित झाल्या. हे कोर्ट पूर्णपणे पर्यावरण समर्पित कोर्ट होते. एलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड, युनायटेड फॉस्फरस लिमिटेड, युनिक केमिकल्स लिमिटेड अशा बऱ्याच इंडस्ट्रीजच्या व्हायोलेशनच्या केसेस ह्या कोर्टामध्ये दाखल होऊ लागल्या. जेव्हा हे खटले दाखल झाले तेव्हा कोर्टाने सर्वप्रथम 14 मे 2002 रोजीचे परिपत्रक म्हणजे सर्क्युलर पूर्णपणे रद्द केले आणि अशा सर्व इंडस्ट्रीजला बंद करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच ह्या सर्व इंडस्ट्रीजवरती 10 लाख रुपयांचे कॉम्पन्सेशन चार्ज केले. वारंवार अशा बऱ्याच केसेस कोर्टामध्ये येऊ लागल्या. NGT कोर्ट कायम ह्या केसेस पर्यावरणचं व्हायोलेशन म्हणूनच गणायचे. त्यामुळे यांच्यावरती रेमेडिएशन कॉस्ट, कॉम्पन्सेशन, एन्व्हायरमेंटल डॅमेज, पेनल्टी स्वरूपात प्रकल्पाकडूनच एन्व्हायरमेंटल रेस्टिट्यूशन पॉल्युटर पेज प्रिन्सिपल नुसार वसूल करायचे. त्यानंतर 14 मार्च 2017 मध्ये एक नोटिफिकेशन आले. हे नोटिफिकेशन व्हायोलेशन स्पेसिफिक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बाबत होते. म्हणजे व्हायोलेशन काय असते, व्हायोलेशन कशाला म्हणावं, काय केलं तर व्हायोलेशन होतं आणि जर व्हायोलेशन झालं असेल तर त्याचं पुढे काय करायचं, हे सर्व ह्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून खुलासेवार सांगण्यात आले. 2020 मध्ये 2 घडामोडी घडल्या. पहिले म्हणजे एलेम्बिक फार्मास लिमिटेड
वर्सेस रोहित प्रजापती यांची केस सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 एप्रिल 2020 रोजी दाखल झाली। या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एनजीटी कोर्टाचा निर्णय उचलून धरला व त्याची सहमती दाखवली। त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने या इंडस्ट्रीवरती 10 करोड रुपयाचा दंड आकारला व पर्यावरण पुनर्स्थापना करण्याचे आदेश दिले। 2020 मध्ये दुसरी घडामोडी जी घडली ती म्हणजे EIAचे ड्राफ्ट नोटिफिकेशन आले। या नोटिफिकेशननुसार ज्या प्रकल्पांना अद्याप पर्यावरण अनुमती म्हणजेच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालेला नाही असे प्रकल्प रेट्रोस्पेक्टिव्हली पोस्ट फॅक्टो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेऊ शकता असे सांगण्यात आले। त्यानंतर 7 जुलै 2021 व 28 जानेवारी 2022 मध्ये 2 ऑफिस मेमोरेंडम आले। हे ऑफिस मेमोरेंडम पोस्ट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची परवानगी देणाऱ्या बाबत होते। NGO वनशक्तीने याचा तीव्र विरोध केला। त्यांची आर्ग्युमेंट अशी होती, जर EIA नोटिफिकेशन 2006 मध्ये 34 वेळा प्रायर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स असा शब्द येतो तर पोस्ट फॅक्टो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देणे असे OM कसे सांगू शकतो। म्हणून NGO वनशक्तीने युनियन ऑफ इंडियाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला। 2 जानेवारी 2024 रोजी यांची पहिली सुनावणी झाली व या पहिल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 7 जुलै 2021 व 28 जानेवारी 2022 चे दोन्ही OM पूर्णपणे रद्द केले। 2 फेब्रुवारी 2024 मध्ये दुसरी सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार ज्या प्रकल्पांचे केवळ एक्सपान्शन किंवा मॉडिफिकेशन होत आहे तथा त्यांना पूर्व पर्यावरण अनुमती आहे आणि जे प्रोजेक्ट 7 जुलै 2021 च्या अगोदरचे आहेत अशा प्रलंबित प्रस्तावांचा अथॉरिटीज विचार करू शकेल हा खुलासा दिला। 2 एप्रिल 2025 मध्ये नुकतीच काही दिवसांपूर्वी या केसची तिसरी सुनावणी झालेली आहे। अद्याप या केसचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला। आजची जी स्थिती आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय व्हायोलेशन केसेस संदर्भात घेतलेला नाहीये, परंतु तोपर्यंत सर्व व्हायोलेशन केसेसवरती जैसे थेचे नियम कायम आहेत। मी आशा करते मी दिलेली आजची ही माहिती तुम्हाला सर्वांना खूप हेल्पफुल ठरेल, खूप युजफुल ठरेल आणि अशीच माहिती यापुढे जर मी आपल्यासमोर घेऊन यावी असे आपल्याला वाटत असेल तर कृपा करून माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।